जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण आलो आहे अनुज भाईंच्या गोट्यावरती. चला आतमध्ये जाऊन बघूयात अनुज भाई काय करतायत. अनुज भाई बघा कुट्टी बनवतात, कुट्टी मशीनसाठी खास कुट्टी. अनुज भाईंचं काय चालूच असतं. तिथं ओमकार धावडे पण होता. स्माईल बघा ओमकार धावडेची भाई. आपले अमन सिंग बघा आल्या आल्या हिरासोबत खेळायला लागले, पण हिरा काय त्यांना आज भावच देत नव्हता. काय झालं तर हिराला काय माहिती. त्यानंतर आता हिराची पाळायची वेळ झाली. हिरा म्हणत होता मला सोडा लवकर, मला सोडा लवकर. कोण त्याचं ऐकतच नव्हतं. त्यानंतर आपल्या अनुज भाईंनी ऐकलं शेवटी आणि हिराला सोडलं आणि चालले घेऊन पुढं. ते पुढं ना आम्ही मागं. त्यानंतर आम्ही बाहेर जाऊन थोडा वेळ ओमकार धावडेसाठी थांबलो. हे बघा हिरा किती शांतपणे उभा राहिला आहे आमचा. त्यानंतर आम्ही गेलो पुढं. हिरा काय आज पटपट चालतच नव्हता, त्यामुळे काय त्याला चाबूकची भीती दाखवत होतो. आपल्या जमिनीवर चाबूक मारत 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 चाललो. मध्ये थांबला की भीतीच वाटायची. आयला येतोय अंगावर म्हणला. आता काय अंगावर आला नाही. शेवटी पळवला हिराला. हिराला पळवत 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 नेलं पुढं पार. हिरा एकदम स्पीडमध्ये पळत पळत गेला पुढं. त्यानंतर काय हिराला पळ पळ म्हणत होता, तरी हिरा काय पळतच नव्हता. आज काय झालं तर हिराला काय माहिती. नाहीतर रोज नेलं की नुसता पळतो हिरा. काय विषय नाही, काय चालला तर ठीकच आहे. आज त्यात अनुज भाईंची चप्पलच निघाली पळता पळता. काय त्याच्या हिराच्या पायावर चाबूक हाणून हाणून त्याला भीती दाखवून दाखवून पण पळवत होतो, पण काय तो आज पळतच नव्हता. हे बघा हे असं थांबलं की भीतीच वाटायची. त्याच्या आयला येतं अंगावर म्हणलं. आता अंगावर काही येत नाही आपला हिरा तसं. अनुज भाईंचं सगळं ऐकतो. हे काय चालला पुढं लगेच अनुज भाईंच्या मागं मागं. त्यानंतर आपण पण पळत 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 गेलो हिराच्या पुढं. म्हणलं हिरा आता आपल्या मागं तरी येईन. हिराने बघितलं व्हिडिओमध्ये, म्हणते हा भाऊ व्हिडिओ काढतोय आपला. आणि हिरा फुल आता बघा पोज देऊन पळतोय मस्त कसा. मी पुढं पळत होतो आणि माझ्या मागं मागं हिरा येत होता. त्यानंतर आम्ही पुढं जाऊन थांबलो. हिरा जरा दमला होता. त्यानंतर आपलं गेलो पुढं. ओमकार शेठ म्हणले आता मी धरतो हिराला. काय हिरा आपला ओमकार शेठसोबत निवांत चालत चालत चालला होता पुढं. काय पण अनुज असल्याशिवाय ऐकतच नाही हिरा कोणाचं. अनुजचंच ऐकतो फक्त. हिरा एकदम आपला ब्रँड आहे एकदम. त्यानंतर आपलं गेलो पुढं. पुढं गेल्यावर हिराला काय झालं काय माहिती. ऐकानाच झालं. हिरा म्हणते मला आता थांबायचंच आहे, आम्हाला जायचं होतं लवकर. हिराला वडून वडून नेलं. नंतर हे काय अनुज भाई आपले कोशिश करते ते हिराला पुढं न्यायचं. हिरा बी येतं. हिरा म्हणते मी नाही येणार, मी नाही येणार. त्यानंतर आपले ओमकार धावडे लागले चाबूक जमिनीवर हाणायला. म्हणलं घाबरून येईन तरी पुढं. काय नाही पण निवांत चालत 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 चालला होता हिरा आपला. त्यानंतर थोडं पुढं जाऊन हिरा थांबलाच जागेवर. हिरा काय हालायचं नावच घ्यायना. नंतर मग कसं तसं नेला हिराला पुढं. पळवत 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 चालवत पळवत चालवत पळवत नेला कसं तसं त्याला पुढं. पुढं गेल्यावर मग ओमकार शेठ म्हणले चला आता ह्याला पळवतच नेऊ. अनुज लागला पुढं पळायला. अनुजच्या मागं हिरा आणि हिराच्या मागं ओमकार शेठ चाबूक जमिनीवर हाणत हाणत. त्यानंतर पोचलो आम्ही खडकवासल्यावर. आता काय घरी जायची वेळ झाली तर आम्ही चाललो होतो सगळी घरी. हिरा पण आता दमला होता म्हणून आपलं चालत चालत नेत होतं त्याला. त्यानंतर हे बघा आपले बैलगाडा मालक हिराचे वन अँड ओनली ओनर अनुज वांजळे. AW कंपनी बोलते 4740. आता काय हिराला दिला सोडून. म्हणलं अनुज भाईच्या मागं येतोय बराबर गोट्याच्या रस्त्याला लागलाय. आमच्या हिराला गोट्याचा रस्ता तर पाठच आहे, आणि पण समोर जर अनुज भाई चालले असतील तर अनुज भाईच्या पुढं जातच नाही तो कधी. अनुज भाईंच्या मागं मागच चालत 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 जाणार. त्यानंतर थोडं पुढं गेल्यावर हिराला करायची होती मस्ती. तो शिरला आपला रानात जाऊन करायला लागला मस्ती. अनुजने आणला त्याला वडत वडत बाहेर, पण तो काही येतच नव्हता. तरी त्याला आणला. त्याला अजून मस्ती करायची होती, पण आता काय आमचा पण जायचा वेळ झालता. त्यामुळे आपलं गेलो. त्यानंतर गेलो गोट्यावरती. ते हिराला बांधला. हिराला बांधून झालं. त्याला चारा वगैरे दिला अनुजने. काय तो थोडासा घाबरतच होता आज, काय माहिती काय झालं. नंतर आम्ही निघालो आपले अनुज भाईच्या डेअरीवरती. अनुज भाईच्या डेअरीवरती गेल्यावर अनुज भाई म्हणले चला एक ग्लास ताक होऊ दे. त्यानंतर आम्ही दोघांनी मस्तपैकी ताक घेतला. ताक घेतल्यावर आम्ही निघालो घरी.
चला धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.